त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी संस्था ही 1950 मध्ये स्थापन करण्यात आली। सर्वात जुनी आणि अग्रेसर असलेली ही विविध कार्यकारी संस्था असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी या संस्थेचे नेतृत्व केले आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे। विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर निर्णय अधिकारी अर्चना सौंदाने यांनी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांची चेअरमन पदासाठी निवड झाल्याचे जाहीर केले। निवड जाहीर झाल्यानंतर ऋणनिर्देश सभा घेण्यात आली। या प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मीकांत थेटे यांच्या कार्याची माहिती देत उपस्थित आणि त्यांचं अभिनंदन केलं। त्र्यंबकेश्वर तालुक्याला पथदर्शी असलेल्या संस्थेच्या नावलौकिकात नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मीकांत थेटे यांच्यामुळे भर पडेल अशी अपेक्षा देखील मान्यवरांनी व्यक्त केली। या सभेप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवराज कोठुळे, माजी नगराध्यक्ष कैलास सोते, ज्येष्ठ नेते पंकज धारणे, पंढरीनाथ कडलक, धनराज कोठुळे, दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, आरती अडसरे, अंजना गंगापुत्र, अरुण दाते, प्रदीप तुंगार, डॉक्टर दिलीप जोशी, प्रशांत गायधनी, संजय कदम, प्रभाकर जोशी यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, विविध राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मीकांत थेटे यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी लक्ष्मीकांत थेटे यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले। आज त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक आयोजित केलेली होती। या निवडणुकीच्या प्रसंगी शेतकऱ्यांची संस्था आहे व या तालुक्यातली प्रधान संस्था म्हटलं तरी हरकत नाही। या तालुक्याचं मुख्यालय सर्व ग्रामीण भागातल्या सोसायटींचं आहे। या प्रसंगी माझी चेअरमन म्हणून निवड करण्यासाठी सर्व संचालकांचे मी आभार मानतो व विशेष करून संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, सुरेश तात्या गंगापुत्र व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी प्रदीप तुंगार, मनोज थेटे, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांतजी गायधनी, गिरीश जोशी हे सर्व लोकांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर या सोसायटीची निवड करताना हे सर्व लोक उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।